डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. हद्दवाढ झालीच पाहिजे, ती घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. महेश जाधव. कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडत असताना शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. महापालिका क्षेत्रवाढीची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असून त्याबाबत हद्दवाढ कृती समितीने आज महापालिका सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत आज महापालिका कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत हद्दवाढीचा अंतिम अहवाल महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आला. मागील बैठकीत हा अहवाल तयार करून सरकारकडे पाठवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हा अहवाल आज महापालिका प्रशासनाकडे सोपवण्यात आला. हद्दवाढ झाल्यास कोल्हापूर शहराच्या विकासाला मोठी चालना मिळेल अशी भूमिका समितीने यावेळी मांडली. महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी अहवालाचा आढावा घेत तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून अहवाल सरकारला पाठवून लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं. यावेळी बोलताना भाजपचे सचिव महेश जाधव म्हणाले, हद्दवाढीच्या संदर्भात कोल्हापुरातल्या सर्वपक्षीय सर्व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींच्या वतीनं आज महापालिकेत आयुक्तांच्या समवेत एक बैठक झाली. हद्दवाढीचा जो प्रस्ताव तयार केलेला आहे तो लवकरात लवकर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा आणि कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलो होतो. पुढच्या आठवड्यातच याची अंतिम बैठक होऊन हा अहवाल तयार केलेला अहवाल शासनाकडे जाईल आणि त्यानंतर या हद्दवाढीला खरं स्वरूप प्राप्त होईल. कोल्हापुरामध्ये हद्दवाढ होण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक वेगवेगळ्या पद्धतीचं उग्र आंदोलन या पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. ही हद्दवाढ नैसर्गिक आहे, ही झालीच पाहिजे. जी गावं समाविष्ट होणार त्या गावाचा पण विकास होणार आहे. उगाच त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधी लोकांचा त्या गावकऱ्यांचा गैरसमज करून घेऊन या हद्दवाढीला विरोध करू नये. हद्दवाढ ही झालीच पाहिजे आणि ती घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडत असताना हद्दवाढीचा मुद्दा नव्याने पेटण्याची शक्यता आहे. शहराच्या विस्तारासाठी हद्दवाढ अनिवार्य असल्याचा दावा समितीने केला आहे. आता महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार यावर किती तातडीने निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी बाबा इंदुलकर, RK पवार, महेश जाधव, सुजित चव्हाण, दिलीप देसाई, संदीप देसाई, बाबा पार्टे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.